अयोध्या नगरीत सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आल्याने सर्वच भाविक भक्तांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले। ठिकठिकाणी भाविक भक्तांनी मनोभावे पूजा अर्चा करत महाआरती, भजन, पालखी सोहळा, रामाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली। पनवेल तालुक्यातील बारवई येथेही सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन पालखी सोहळ्याचे सुंदर आयोजन केले होते। बारवई येथील हनुमान मंदिर येथून पालखीचा प्रारंभ झाला। श्रीरामाचा जयघोष करीत वारकरी मंडळींनी टाळ व मृदुंगाच्या गजरात रामाचा जयघोष करीत पालखीची मिरवणूक गावातून काढण्यात आली। यावेळी बारवई पंचक्रोशीतील अबालवृद्धांसह महिला भगिनी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। जय श्रीरामाच्या घोषणांनी व फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून निघाला। तदनंतर मिरवणुकीची सांगता हनुमान मंदिर येथेच करण्यात आली। यावेळी बारवई गावचे सुपुत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा सचिव अविनाश पडवळ व त्यांच्या सौभाग्यवती अपेक्षा अविनाश पडवळ यांच्या हस्ते आरती घेण्यात आली। अविनाश पडवळ व त्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बारवई गावचे सर्व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली। जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन। आज ठिकठिकाणी जे राम भक्तांनी राज्यामध्ये हिंदुस्थानामध्ये जी सर्वांनी भक्ती केली आणि आज त्या ठिकाणी जे कारसेवक जे वारले होते 32 वर्षापासून ते तपस्या करत होते, त्यांच्या आत्म्यास शांती मिळाली आणि हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे आम्ही ठिकठिकाणी त्या आदेशाचं पालन केलं। त्याबद्दल सर्वांचं, या राज्याचं, देशाचं, सर्वांचं, राम भक्तांचं आभार मानतो। धन्यवाद। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।